सांगली फाटा ते उसगाव रेल्वे ब्रिजपर्यंत पिलरचा पूल उभारला जाणार आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पुलासाठी हिरवा कंदील दाखवलाय। पिलरचा पूल उभा न केल्यास कोल्हापूरला पुराचा धोका निर्माण झालेला होता। सांगली फाटा ते उसगाव रेल्वे ब्रिजपर्यंत पिलरचा पूल उभारला जाणार आहे। यामुळे कोल्हापूरला जो पुराचा फटका निर्माण होणार होता तो सध्या टळलेला आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, या पिलरच्या पुलाचा कोल्हापूरला कसा फायदा होईल? हा फायदा आहे तो खूप मोठा असणार आहे, कारण हा जो महामार्ग आहे या महामार्गाचे जी भिंत आहे या भिंतीमुळे कोल्हापूरला जे पुराचा धोका होता तो वाढत होता आणि आता या रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि काम सुरू असताना किमान कमानीचे ब्रिज या ठिकाणी उभा करावे अशा पद्धतीची मागणी आहे ती जोर धरू लागली होती आणि आताच त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यामधल्या बैठकीमध्ये ग्रीन सिग्नल दिलेला आहे। त्यामुळे एबीपी माझाने हे एकदा नाही तर दोन वेळा दाखवलं की या जो महामार्ग आहे त्याचा कोल्हापूरला कसा फटका बसतो, पावसाळ्यामध्ये किती धोका कोल्हापूर शहराला उद्भवतो याची माहिती दिली। या संपूर्ण जर भागामध्ये बघितलं तर प्रज्ञा 123 गाव आहेत की ज्यांनी ही पूरग्रस्त गाव आहेत या महामार्गाच्या जे पाणी अडतं त्याच्यामुळे। आता हा जर पिलरचा पूल उभा केला तर साधारण 100 पिलर या ठिकाणी उभा करावे लागणार आहेत आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव आहे तो देखील या ठिकाणी पाठवला जाणार आहे। त्यामुळे एबीपी माझाने एकदा नाही तर दोन वेळा हे मंत्र्यांच्या इथल्या नेत्यांच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि आता कुठेतरी याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।